प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर K2 म्हणजेच गॉडविन ऑस्टिन हे भारतामधील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर ट्रान्स हिमालयातील काराकोरम या रांगांमध्ये आहे. तसेच या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 8,611 मीटर एवढी आहे. प्रश्न दुसरा, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्याची स्थापना 1986 मध्ये झाली असून त्याचे क्षेत्रफळ 100 चौरस किमी आहे. प्रश्न तिसरा, कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाताना कोणता घाट लागतो? तर कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाताना बघा आंबा घाट लागतो. प्रश्न चौथा, देहू, आळंदी ही ठिकाणे कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत? तुम्हाला तर या प्रश्नाचं उत्तर माहीतच असणार आहे की देहू, आळंदी ही ठिकाणे इंद्रायणी या नदीच्या काठावर वसलेली आहे. प्रश्न पाचवा, चांदोली हे राष्ट्रीय उद्यान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे? तर चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. या चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 2004 मध्ये झाली होती आणि त्याचे क्षेत्रफळ 318 चौरस किमी एवढे आहे. प्रश्न 6वा, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र या राज्यांमध्ये खालीलपैकी कोणती जमात आढळते? तर छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोंड ही जमात आढळते. प्रश्न 7वा, वाराणसी, आग्रा, चंदेरी ही ठिकाणे कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर वाराणसी, आग्रा, चंदेरी ही ठिकाणे रेशमी साड्या व भरतकाम यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 9वा, भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता? तर एर्नाकुलम, केरळमधील एर्नाकुलम हा जिल्हा भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा आहे. प्रश्न 9वा, गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर गुलाबी शहर म्हणून जयपूर या शहराला ओळखले जाते. ते राजस्थानमध्ये आहे. प्रश्न 10वा, तामिळनाडूमधील मदुराई येथील कोणते मंदिर प्रसिद्ध आहे? तर तामिळनाडूमधील मदुराई येथील मीनाक्षी मंदिर प्रसिद्ध आहे. प्रश्न पुढचा पाहूया आता. प्रश्न 11वा, पश्चिम बंगालमधील राणीगंज हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पश्चिम बंगालमधील राणीगंज हे ठिकाण कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पश्चिम बंगालमधील कोळशाच्या खाणीसाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे? तर राणीगंज हे ठिकाण कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 12वा, गोमटेश्वराचा पुतळा कोठे आहे? तर कर्नाटक येथील श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराचा पुतळा आहे. गोमटेश्वरालाच बाहुबली असंही म्हटलं जातं. प्रश्न 13वा, आशियाई सिंहाचे जगातील एकमेव वसतिस्थान कोणते? तर आशियाई सिंहाचे जगातील एकमेव वसतिस्थान हे गीरचे अभयारण्य असून ते गुजरात येथे आहे. प्रश्न 14वा, कोणत्या राज्यामध्ये हिंदी व पहाडी भाषा बोलली जाते? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये हिंदी आणि पहाडी भाषा बोलली जाते. प्रश्न 15वा, पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून काय ओळखले जाते? तर काश्मीरचे खोरे हे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. प्रश्न 16वा, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कोणती? हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कोणती आहे असं विचारतात. तर संथाल ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात आहे. आता संथाल ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात तर आहेच, तसंच ती झारखंडमध्ये सुद्धा सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात आहे. आणि या आदिवासी जमातीचा म्हणजे या संथालांचा ठाकूरजी हा प्रमुख देव आहे.
प्रश्न 17वा. भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलोमीटर आहे. प्रश्न 18वा. भारताला सुमारे किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर भारताला बघा 7517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न 19वा. कशामुळे श्रीलंका भारतापासून वेगळे झाले आहे? असं कोणतं कारण आहे? तर पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हा देश भारतापासून वेगळा झालेला आहे. प्रश्न 20वा. पृथ्वीवरील सलग अशा भूभागास काय म्हणतात? तर पृथ्वीवरील सलग अशा भूभागास खंड असं म्हटलं जातं. तर पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत आणि पृथ्वीवरील खंडांनी मिळून भूपृष्ठाचा एकूण 29% भाग व्यापलेला आहे. आशिया हे जगातील सर्वात मोठे खंड आहे, तर ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात लहान खंड आहे. रशिया हा आशिया आणि युरोप या 2 खंडांमध्ये पसरलेला देश आहे. प्रश्न 21वा. भौगोलिकदृष्ट्या भारताचे किती मुख्य विभाग पडतात? तर भौगोलिकदृष्ट्या भारताचे 4 मुख्य विभाग पडतात. एक आहे हिमालय पर्वत प्रदेश, 2 आहे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा या नद्या व त्यांच्या उपनद्यांनी बनविलेला उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, 3रा आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आणि 4था आहे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश. हे 4 मुख्य विभाग भारताचे पडतात. प्रश्न पुढचा 22वा. काश्मीरमधील लडाख हा प्रदेश कोणत्या पर्वतरांगेच्या उत्तर उतारावर आहे? तर काश्मीरमधील लडाख हा प्रदेश ग्रेटर हिमालयाज या पर्वतरांगेच्या उत्तर उतारावर आहे. ग्रेटर हिमालयाज ही सर्वात उंच हिमालयीन रांग असून या रांगेमध्ये माउंट एव्हरेस्ट, जगातील सर्वोच्च शिखर आहे माउंट एव्हरेस्ट, परत K2 गॉडविन ऑस्टिन, कांचनगंगा ही शिखरे आहेत. तसेच झोजिला, नाथुला यासारख्या प्रसिद्ध खिंडीही याच पर्वतरांगेमध्ये आहे. प्रश्न 23वा. राजस्थानमधील थरचे वाळवंट हे कोणत्या मैदानी प्रदेशात येते? तर राजस्थानमधील थरचे वाळवंट हे उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये येते. प्रश्न 24वा. अरवली, विंध्य, सातपुडा या पर्वतरांगांच्या दक्षिणेकडे कोणता प्रदेश पसरलेला आहे? तर अरवली, विंध्य, सातपुडा या पर्वतरांगांच्या दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश पसरलेला आहे. हा पठारी प्रदेश हा सलग नसून अनेक लहान मोठ्या पठारांनी बनलेला असतो आणि यातील दख्खनचे पठार हे सर्वात मोठे असून माळवा, छोटा नागपूर, छत्तीसगड ही इतरही पठारे आहेत. या पठाराची सरासरी उंची बघा 600 ते 900 मीटर असते. पुढचा प्रश्न 25वा. भारतात कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? तर भारतामध्ये मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 26वा. भारत हा टिंबटिंब देश आहे. भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे. प्रश्न 27वा. कोणता मृदा प्रकार हा हिमालय पर्वतात आढळतो? तर पर्वतीय मृदा हा मृदा प्रकार हिमालय पर्वतामध्ये आढळतो. प्रश्न 28वा. गंगा ब्रह्मपुत्रेचा मैदानी भाग हा कोणत्या मृदेने व्यापलेला आहे? तर गंगा ब्रह्मपुत्रेचा मैदानी भाग हा गाळाची स्तरित मृदा या मृदेने व्यापलेला आहे. प्रश्न 29वा. खाली दिलेले वर्णन कोणत्या मृदेविषयी आहे? 1. ही मृदा बेसॉल्ट अग्निजन्य खडकापासून बनलेली किंवा तयार झालेली आहे. या मातीमध्ये कापसाचे पीक चांगले येते. या मृदेस रेगूर मृदा असेही म्हणतात. हे सगळे वर्णन दिलेले आहे. तर यावरून बघा याचं उत्तर येतं आहे काळी मृदा. यालाच रेगूर मृदा असंही म्हणलं जातं.
आणि या काळ्या मृदेमध्ये किंवा रेगूर मृदेमध्ये कापसाचं पीकही चांगल्या प्रकारे येतं. आणि ही मृदा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेली आहे. तर याचं उत्तर आहे काळी मृदा. प्रश्न 30. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर हे अन्नमलाई पर्वतावरील अनैमुडी हे आहे. प्रश्न 31. नंदादेवी हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतावर आहे? नंदादेवी हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतावर आहे? तर नंदादेवी हे पर्वत शिखर ग्रेटर हिमालय या पर्वतावर आहे. प्रश्न 32. भारतातील वनांचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? तर भारतातील वनांचे प्रामुख्याने 5 प्रकार पडतात. पहिला आहे बघा सदाहरित अरण्ये, पानझडी अरण्ये, काटेरी झुडपांचे अरण्य, समशीतोष्ण पर्वतीय वने आणि दलदली अरण्य असे 5 प्रकार भारतातील वनांचे प्रामुख्याने पडतात. प्रश्न 33. वार्षिक 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडणाऱ्या अतिपावसाच्या प्रदेशामध्ये कोणती अरण्ये आढळतात? तर याचं उत्तर आहे सदाहरित अरण्ये. येथे वार्षिक 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. अशा अतिपावसाच्या प्रदेशामध्ये म्हणजे पश्चिम घाट प्रदेश, ईशान्येकडील राज्य, अंदमान आणि निकोबार बेटे येथे ही अरण्ये आढळतात. या अरण्यामध्ये बघा रोजवूड, महोगनी, रबर, आयर्नवूड या वृक्षजाती प्रामुख्याने आढळतात. प्रश्न पुढचा 34. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पानझडी अरण्ये आढळतात? तर महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये पानझडी अरण्ये आढळतात किंवा पानझडी वने आढळतात. प्रश्न 35. खालील वर्णन कोणत्या अरण्याचे आहे? वर्णनाकडं व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. इथे कमी पाऊस पडतो, येथे बाभूळ, खैर, निंब हे वनस्पती प्रकार आढळतात. अशी वने महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, पुणे, मराठवाडा या भागांमध्ये आढळतात. तर याचं उत्तर आहे काटेरी झुडपांची अरण्ये किंवा काटेरी झुडपांची वने असं आपण म्हणू शकतो. तर काय आहे काटेरी झुडपांच्या अरण्याचे वर्णन? तर इथं काय वैशिष्ट्य आहे त्यांचं? तर तिथं कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी ही काटेरी झुडपांची अरण्ये आढळतात. त्यामध्ये बघा बाभूळ, खैर, निंब या वनस्पती आढळतात. आणि अशी वने कुठं आहे? तर सोलापूर, अहमदनगर, पुणे आणि मराठवाडा या भागांमध्ये ही वने आढळतात. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 36. कोणत्या वनक्षेत्रात ओक, पाईन, देवदार, सिल्वर, अक्रोड या प्रकारचे वृक्ष आढळतात? तर समशीतोष्ण पर्वतीय वने या वनक्षेत्रामध्ये ओक, पाईन, देवदार, सिल्वर, अक्रोड या प्रकारचे वृक्ष आढळतात. या ठिकाणचा पाऊस बघा 120 सेंटीमीटरपेक्षा अधिक पडतो. आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची वने खंडाळा आणि महाबळेश्वर या ठिकाणी आढळतात. प्रश्न 37. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1974 मध्ये झालेली आपल्याला आढळते. या उद्यानाचे क्षेत्रफळ 859 चौरस किलोमीटर आहे आणि हे उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न 38. एकूण कडधान्यांच्या उत्पादनात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर एकूण कडधान्यांच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो. तर कितव्या क्रमांक आहे? एकूण कडधान्याच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न 39. हरिद्वार हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तुम्हाला सर्वांना माहीतच असणार या प्रश्नाचं उत्तर. तरीसुद्धा हरिद्वार हे शहर गंगा या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न 40. रत्नमहाल हे अभयारण्य कोठे आहे?
तर रत्नमहाल हे अभयारण्य गुजरातमधील दाहोद येथे आहे. हे अभयारण्य अस्वलासाठी प्रसिद्ध असून या अभयारण्याची स्थापना 1982 मध्ये झाली असून याचे क्षेत्रफळ 56 चौरस किलोमीटर आहे. प्रश्न 41. मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य हे महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यात आहे. प्रश्न 42. कर्नाटकातील म्हैसूर येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर कर्नाटकामधील म्हैसूर येथे बंदीपूर हे राष्ट्रीय उद्यान आहे. 43. प्रश्न पाहूया. हिराकूड हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हिराकूड हा प्रकल्प ओडिशा या राज्यामध्ये आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वात लांबीचं हे धरण बांधलेलं आहे. प्रश्न 44. भारतातील बोकारो हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर भारतातील बोकारो हा औष्णिक विद्युत प्रकल्प झारखंड या राज्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये असणारे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणते आहेत? तर महाराष्ट्रामध्ये असणारे औष्णिक विद्युत प्रकल्प बघा, चंद्रपूर, तुर्भे आणि खापरखेडा हे महाराष्ट्रामध्ये असणारे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. प्रश्न 46. राजस्थानमध्ये असणारा सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता? तर राजस्थानमध्ये असणारा सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प हा राणा प्रताप सागर हा आहे. राणा प्रताप सागर हा राजस्थानमध्ये असणारा सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न 47. कोणत्या राज्यात स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक आहे? हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तरी सांगते. केरळ या राज्यामध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक आहे. आणि यातीलच एर्नाकुलम हा जिल्हा साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो, पहिला साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न 48. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते? तर सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य अरुणाचल प्रदेश हे आहे. प्रश्न 50. तांदूळ उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर तांदूळ उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न बघा. भिल्ल ही जमात कोणकोणत्या राज्यामध्ये आढळते? तर भिल्ल ही जमात बघा विद्यार्थी मित्रांनो, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमध्ये भिल्ल ही जमात आढळते. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.